हाय ऑल. या भागामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस रिलेटेड आणि इन्कम आणि एक्सपेन्सेस रिलेटेड ॲडजस्टमेंट बघणार आहोत. ह्या ॲडजस्टमेंट तुम्ही जर 12वीचे स्टुडंट्स असताल, तर तुम्हाला एक्झामला पण खूप उपयोगी येतील आणि जर तुम्ही वर्किंगमध्ये असाल, वर्किंग प्रोफेशनल अकाउंटंट असताल, तरी इयर एंडला फायनलायझेशनच्या वेळेस तुम्हाला या ॲडजस्टमेंट या खूप उपयोगी येतील. खूप युजफुल होणार आहेत या ॲडजस्टमेंट. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट संपवणार आहोत. पहिली आहे रेंट आउटस्टँडिंग ₹1000. आता काय रेंट हे आपल्याला द्यायचं आहे, इन फ्युचर द्यायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणजे काय? ते आपल्याला अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे अप्रूव्हल. मॅचिंग कन्सेप्ट काय म्हणते, की ह्या पिरियडमध्ये ज्या एक्सपेन्सेस हे तुमचे अप्रूव्ह झाले आहेत, म्हणजे तुम्ही जे जमा झालेले आहेत, पण तुम्ही ॲक्चुअली कॅशमध्ये पेड केलेले नाहीये, तर त्या सगळ्याच्या ॲडजस्टमेंट करा. त्यातली पहिली झाली आपली रेंट आउटस्टँडिंग. रेंट हे आपलं एक्सपेन्सेस असतं आणि आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपल्याला आपण यूज केली आहे, प्रॉपर्टी एन्जॉय केली आहे महिनाभर, पण आपण त्याचं रेंट हे पे केलेलं नाहीये. मग हे त्याची आपण एक ॲडजस्टमेंट करणार आहोत. मग ॲडजस्टमेंटमध्ये डेबिट कशाला येईल? तर पहिल्यांदा तुमचं रेंट अकाउंटला डेबिट येईल. कारण नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो तुम्हाला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून तुम्ही रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे, म्हणून तुम्ही रेंटला डेबिट देणार. आणि क्रेडिट कोणाला देणार? तर तुम्हाला इन फ्युचर ज्या व्यक्तीला द्यायचं आहे किंवा इन फ्युचर हा पेएबल आहे. पर्सन स्पेसिफिक नसेल तर आपण तो पेएबलचा अकाउंट क्रिएट करणार. मग ह्या केसमध्ये आपल्याकडे पर्सन स्पेसिफिक नसेल तर आपण क्रेडिट आउटस्टँडिंग रेंट हे अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ते दिसतंय तुम्हाला आउटस्टँडिंग रेंट ₹1000. म्हणजे इफेक्ट लक्षात घ्या. इफेक्ट कसे येतील तुम्हाला? तर पहिल्यांदा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साइडला एक्सपेन्सेस म्हणून रेंट हे तुम्हाला दाखवावं लागेल. म्हणजे तुमची ओव्हरऑल एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस चे वाढतील किंवा जर प्रॉफिट असेल तुम्हाला तर प्रॉफिट थोडा हा कमी होईल हा एक्सपेन्सेस डेबिट केल्यानंतर. सेकंड इफेक्ट रेंट आउटस्टँडिंग हे तुम्हाला इन फ्युचर कोणाला तरी पेड करायचं आहे. तर पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपण याला क्रेडिट द गिव्हर या रूल प्रमाणे आपण रेंट आउटस्टँडिंगला क्रेडिट केलं. त्याचा इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीजमध्ये रेंट पेएबल नावाचं एक लेजर क्रिएट करून आपण त्याच्यामध्ये ₹1000 तिथे क्रेडिट करणार. इफेक्ट म्हणजे लायबिलिटी आपली इन फ्युचर ही वाढणार. लायबिलिटी ही आपली इन्क्रीज होणार. म्हणजे काय झालं, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुमचा प्रॉफिट हा कमी झाला कारण एक्सपेन्सेस वाढले आणि सेकंड इफेक्ट तुमची लायबिलिटी ही वाढली. ह्या केसमध्ये कुठेही कॅश बँकला इफेक्ट जाणार नाही. सेकंड एंट्री बघूयात आता. सॅलरी प्रीपेड ₹1000. 1200 ही सॅलरी तुम्ही प्रीपेड म्हणजे इन फ्युचर जी तुम्हाला पे करायची होती ती आजच तुम्ही प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्येच पे केलेली आहे. तर या केसमध्ये काय होणार? प्रीपेड सॅलरी इंडिव्हिज्युअल इथे नाव दिलेलं नाही. अदरवाईज नाव दिलं असतं तर आपण प्रीपेड सॅलरी टू मीना असं नाव लेजर क्रिएट केलं असतं. प्रीपेड सॅलरी मग पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट द रिसिव्हर ऑलरेडी आपण दिलेलं आहे त्यांना म्हणून प्रीपेड सॅलरी अकाउंट हे आपण 1200 नी डेबिट करणार. क्रेडिट आपण कोणाला करणार? तर सॅलरी अकाउंटला. कारण सॅलरी ही आपण ॲडव्हान्समध्ये पे केलेली आहे. जरी ती सॅलरी असली तरी ती ह्या पिरियड मॅचिंग कन्सेप्ट प्रमाणे ह्या पिरियडचा खर्च नाहीये. म्हणून आपण जो काही सॅलरीचा खर्च आता बुक केलेला आहे त्यातून तो मायनस करणार 1200. इफेक्ट्स कसा होणार? आपली बॅलन्स शीटला करंट ॲसेट्सच्या अंडर एक प्रीपेड सॅलरी नावाचं लेजर क्रिएट होणार आणि हे लेजरचा बॅलन्स ₹1200 नी इन्क्रीज होणार. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सॅलरी अकाउंट जे तुम्हाला डेबिट साइडला दिसतं, त्यातून 1200 हे मायनस होणार आणि नेट अमाउंट तुमची ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शो होणार. असं का? मॅचिंग कन्सेप्ट प्रमाणे ह्या वर्षामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये, ह्या पिरियडमध्ये जे काही खर्च झालेले आहेत बिझनेसशी रिलेटेड, तेवढेच खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बुक करतो. जर काही ॲडव्हान्स असेल, प्रीपेड असेल, तर ते आपण ॲसेट्सला ट्रान्सफर करतो. ह्या रूलप्रमाणे आपण ही जर्नल एंट्री पास केलेली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट, या एंट्रीमध्ये कॅश बँकला इफेक्ट येणार नाही. कारण ही ॲडजस्टमेंट एंट्री आपण पास केलेली आहे. जर्नल एंट्री टॅली व्हाउचर टाइप F7 थ्रू ही जर्नल एंट्री आपण पास केली आहे. वरची सुद्धा टॅली व्हाउचर टाइप F7 थ्रू आपण ॲडजस्टमेंट एंट्री पास करणार आहोत. थर्ड बघूया. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन ₹500. आता इंटरेस्ट हा ड्यू झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, आपल्याला आता हा इन फ्युचर पेड करायचा आहे. आपण लोन घेतलं होतं एखाद्या व्यक्तीकडनं आणि इन फ्युचर आपल्याला त्याला आता 500 पे करायचे आहेत. मग ह्या केसमध्ये अजून आपण पेड केलेले नाहीत. पण ह्या महिन्याचं जे काही आपण लोन एन्जॉय केलं त्याचे जो इंटरेस्टचा खर्च आहे, तो आपल्याला बुक करायचा आहे. मग खर्च बुक करायचा आहे म्हटल्यावरती काय होणार? तर नॉमिनल अकाउंट आहे इंटरेस्ट एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो आपण इंटरेस्ट एक्सपेन्सेस अकाउंटला 500 नी डेबिट देणार. क्रेडिट कोणाला देणार? तर इन फ्युचर आपल्याला त्या लोनवरती इंटरेस्ट पे करायचा आहे. म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्ट नावाने एक लेजर क्रिएट करणार आपण आणि त्याला 500 नी क्रेडिट करणार. आता ह्याला क्रेडिट पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपण केलेलं आहे. कारण क्रेडिट द गिव्हर म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्टला आपण क्रेडिट केलं आहे. आता इफेक्ट समजून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्हाला इंटरेस्ट एक्सपेन्सेस हे तुम्हाला शो करावे लागतील. कारण इंटरेस्ट एक्सपेन्सेस हा तुमचा खर्च आहे. त्यामुळे काय झालं, तुमचे एक्सपेन्सेस हे वाढणार आहेत किंवा प्रॉफिट हा सुद्धा कमी होणार. लॉस असेल तर लॉस हा वाढणार आहे. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या क्रेडिट साइडला अंडर दॅट लायबिलिटीज सन्ड्री क्रेडिटर्स किंवा लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या अंडर आउटस्टँडिंग इंटरेस्ट मध्ये तुम्हाला ₹500 शो करायला लागणार. म्हणजे एक इफेक्ट तुमचा प्रॉफिट हा कमी झाला आहे कारण एक्सपेन्सेस वाढले आहेत आणि सेकंड इफेक्ट हा तुमचा लायबिलिटी ही वाढलेली आहे. ह्या केसमध्ये सुद्धा लक्षात घ्या, या केसमध्ये सुद्धा तुमचा कुठेही कॅश बँकला इफेक्ट येणार नाही. थर्ड एंट्री बघूया. कमिशन कमिशन रिसिव्हेबल ₹800. आता कमिशन हे तुमचं इन्कम आहे आणि हे रिसिव्हेबल आहे. म्हणजे अजून आता आपल्याला मिळालेलं नाहीये. पण हे इन फ्युचर आपल्याला मिळणार आहे. तर आता याची जर्नल एंट्री कशी करणार आहे? तर ह्या केसमध्ये आपण बघा, कमिशन रिसिव्हेबल. रिसिव्हेबल हे सुद्धा आपलं पर्सनल अकाउंट आहे. मग पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट द रिसिव्हर म्हणून कमिशन रिसिव्हेबल. जर आपल्याकडे नाव त्या स्पेसिफिक माणसाचं असेल, तर आपण असंही करू शकतो. कमिशन रिसिव्हेबल फ्रॉम पूजा, कमिशन रिसिव्हेबल फ्रॉम मीना असं. किंवा काहीच नाव नसेल तर डेबिट आपण कमिशन रिसिव्हेबल या केसमध्ये कमिशन रिसिव्हेबल अकाउंटचं लेजर क्रिएट करून डेबिट त्याला दिलेलं आहे. कारण पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर म्हणून कमिशन रिसिव्हेबलला डेबिट केलं आहे. सेकंड इफेक्ट, कमिशन हे आपलं इन्कम आहे. मग कमिशन इन्कम हा नॉमिनल अकाउंट टाइप आहे आणि रूल सांगतो नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सो आपण कमिशन इन्कमला क्रेडिट केलं. आता याचे इफेक्ट समजून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये क्रेडिट साइडला तुम्हाला कमिशन इन्कम हा क्रेडिट करावा लागेल. कारण तो तुमचा इन्कम आहे. म्हणजे तुमचं ह्या केसमध्ये प्रॉफिट लॉस हा वाढणार आहे. प्रॉफिट हा वाढणार आहे. इन्कम हे वाढणार आहे. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटला ऍसेट साइडला अंडर दॅट करंट असेट्सच्या अंडर कमिशन रिसिव्हेबल हे एक लेजर क्रिएट होईल. म्हणजे ओव्हरऑल तुमची ऍसेट वाढेल आणि इन्कम वाढेल. ह्या केसमध्ये पण लक्षात ठेवा, कुठेही कॅश बँकला इफेक्ट येणार नाही. ही सुद्धा एक आपली इयर एंडिंगची ऍडजस्टमेंट असणार आहे. थर्ड आहे, ही खूप कॉमन आहे, इन्शुरन्स प्रीपेड ₹600. म्हणजे काय होतं, इन्शुरन्सची अमाउंट जी असते ना, ही जनरली आपण 1 वर्षभरासाठी पे करतो. पण वर्षाच्या मध्यभागीच कुठेतरी तो इन्शुरन्सचा जो पिरियड असतो, तो आपला फायनान्शियल इयर एंड होतो आणि इन्शुरन्सचा पिरियड हा आपला थोडा एक्सटेंड झालेला असतो. मग तो थोडा एक्सटेंड झालेला जो पिरियड आहे, त्याची आपण प्रीपेडची ॲडजस्टमेंट करतो. कारण त्या फायनान्शियल इयरमध्ये एक्सपेन्सेस तो जो आहे तो आपण ऑलरेडी बुक केला आहे आणि इन ॲडव्हान्स आपण थोडेसे पैसे इन्शुरन्सला आपण दिलेले आहे. तर मग आता हे जे प्रीपेड म्हणजे इन ॲडव्हान्स जे आपल्याला आपण खर्चचे पेमेंट्स करून ठेवलेले आहेत.
तर हे ह्या वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून आपल्याला ट्रान्सफर करून ॲसेटला न्यायचं. तर मग आता ह्या केसमध्ये काय करणार आपण, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो प्रीपेड इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स ऑलरेडी आपण दिलेला होता. तर त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण तो इन्शुरन्स एक्सपेन्सेसला जो खर्च दिला, बुक केला होता, त्याला क्रेडिट करणार. म्हणून क्रेडिट इन्शुरन्स अकाउंट ₹600 आणि त्या क्रेडिट करणार म्हणजे त्यातून ती अमाउंट मायनस करणार आणि ती तेवढीच अमाउंट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला अंडर दॅट करंट ॲसेट्स प्रीपेड इन्शुरन्स नावाचा एक पण लेजर क्रिएट करणार आणि आपण तो ॲडव्हान्समध्ये पे केलेला आहे म्हणून प्रीपेड इन्शुरन्स आपण हा ॲसेट साइडला शो करणार. ॲसेट साइडला करंट ॲसेट्सच्या अंडर तुमचा प्रीपेड इन्शुरन्स हा लेजर क्रिएट झाला म्हणून ॲसेट्स या वाढल्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक्सपेन्सेस हे तुमचे कमी झाले म्हणून तुमचा इन्कम म्हणजे नेट प्रॉफिट हा वाढणार आहे. ह्या केसमध्ये सुद्धा कॅश आणि बँकला कुठेही तुमचा इफेक्ट येणार नाही. चॅनलवर न्यू असताल तर तुमचं पण एक अकाउंट ओपन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा फ्रेंड्स बरोबर. थँक यू. नेक्स्ट भागामध्ये अशाच एक 10 इम्पोर्टंट एंट्रीज घेऊन आपण भेटूया. थँक यू.